नागपुर पुलिस नशे के कारोबार पर लगातार शिकंजा कस रही है। इसी कड़ी में सदर थाना पुलिस को गुप्त सूचना मिली कि दो युवक एमडी ड्रग्स बेचने के लिए इलाके में आने वाले हैं। सूचना मिलते ही पुलिस टीम ने मौके पर निगरानी शुरू की और संदिग्धों का पीछा कर दोनों को दबोच लिया। तलाशी लेने पर आरोपियों के पास से 2 पुड़िया एमडी ड्रग्स बरामद हुई, जिनकी अनुमानित कीमत करीब 30,000 रुपए बताई जा रही है। पूछताछ में दोनों आरोपियों ने स्वीकार किया कि वे पिछले 6 से 7 महीनों से एमडी ड्रग्स की बिक्री कर रहे थे। गिरफ्तार आरोपियों की पहचान शहबाज कुरैशी और उसके साथी सचिन विश्वकर्मा के रूप में हुई है। फिलहाल पुलिस ने दोनों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है और यह पता लगाने में जुटी है कि उन्हें ड्रग्स की सप्लाई कहां से होती थी और इस नेटवर्क में और कौन-कौन शामिल है। पोलीस ठाणे सदर अंतर्गत 2 युवक हे एमडी विकायला येणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या पथकाच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान असताना संबंधित ठिकाणी गेलो। त्यावेळेस 2 संशयित इसम मुलं दिसून आले आणि त्यांना जेव्हा आमच्या पथकाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही युवक विरुद्ध दिशेला सदर हल्दीराम जे आहे त्या रस्त्यावर अंजुमन कॉलेजच्या समोरचा जो रस्ता आहे तिथे विरुद्ध दिशेने ते लोक पळाले। त्यावेळेस आमच्या जे कर्मचारी सोबतचे होते ते त्यांनी त्यांचा पाठलाग केला। त्यामध्ये एक जो मुलगा होता त्याचं नाव जोएब शहबाज कुरैशी हा स्वतःच पडला आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्यानंतर ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्यानंतर सचिन विश्वकर्मा हा जो विरुद्ध दिशेला पळाला होता त्याला पण ताब्यात घेण्यात आले। जेव्हा ह्यांची अंगझडती घेण्यात आली तेव्हा ह्यांच्याजवळ 2 एमडी ड्रगच्या पुड्या मिळून आल्या, ज्यांचं वजन अंदाजे 5.030 ग्राम भरलं, ज्याची अंदाजे किंमत 30,000 रुपये आहे आणि ह्या दोघांनाही एमडी सकट अंडी बाळगताना मिळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा पोलीस ठाणे सदर येथे दाखल करण्यात आलेला आहे। पण जे दोन्ही अटक आरोपी यांचा पार्श्व रेकॉर्ड काय समोर आला आहे का आणि जो कोणाकडनं विकत घ्यायला आले ते कोणाला द्यायला आले ते काय माहिती आहे? ह्यामधील हे दोन्ही मुलं मागच्या 7-8 महिन्यांपासून एमडी पेडलिंग करत आहेत आणि हे कोणी गुप्ता नावाच्या माणसाकडनं त्यांनी कालची ती ड्रग मिळवून ते दुसऱ्या कोणा युवकाला देण्यासाठी आले होते अशी माहिती समोर आलेली आहे। यांना ड्रग सप्लाय करणारा गुप्ता ह्यास पाहिजे आरोपी केलेला आहे आणि त्याचा शोध आमच्या पथकाद्वारे घेतला जातो आहे।